नमस्कार मराठी मंडळीवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। तुम्हाला माहिती आहे का, या 15 जिल्ह्यांमध्ये अजित पवारांचा एकही आमदार निवडून येणार नाहीये आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल त्याचं कारण बघून देखील। कारण या जिल्ह्यांमध्ये अजित पवारांना जागाच सुटणार नाहीये। कोणते आहेत ते जिल्हे ज्या जिल्ह्यामध्ये अजित पवारांचा एकही आमदार निवडून येणार नाहीये? चला तर बघूयात। नंदुरबार जिल्ह्यामध्ये 4 आमदार आहेत। त्यामध्ये अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत केसी पाडवी काँग्रेसचे, शहादा विधानसभेचे आमदार आहेत राजेश पाडवी भाजपचे, नंदुरबार विधानसभेचे आमदार आहेत विजयकुमार गावित भाजपचे, नवापूर विधानसभेचे आमदार आहेत गिरीश नाईक काँग्रेसचे। त्यामुळं नंदुरबार जिल्ह्यात अजित पवार यांच्या वाटेला एकही जागा येणार नाही आणि परिणामी हा जिल्हा अजित पवार गटाचा आमदार नसलेला जिल्हा म्हणून समोर आलेला आहे। त्यानंतर पुढचा जिल्हा आहे धुळे। धुळ्यामध्ये 5 आमदार आहेत। साक्री विधानसभेत अपक्ष, धुळे ग्रामीण विधानसभेत कुणाल पाटील काँग्रेसचे, धुळे शहर विधानसभेमध्ये MIMचा आमदार आहे, सिंदखेडा विधानसभेमध्ये भाजपचे जयकुमार रावल आहेत आणि शिरपूर विधानसभेमध्ये काशीराम पावरा आहेत भाजपचे। त्यामुळे धुळ्यात देखील अजित पवार गटाला संधी नाहीये, पाय ठेवायला जागा नाहीये। त्यामुळे धुळे जिल्हा हा अजित पवार गटाचा आमदार नसलेला जिल्हा म्हणून समोर येतोय। अकोला जिल्ह्याची परिस्थिती देखील अशीच आहे, कारण अकोट विधानसभेमध्ये प्रकाश भारसाखळे भाजपचे, बाळापूर विधानसभेमध्ये ठाकरेंचे एकनिष्ठ नितीन देशमुख आमदार आहेत त्या ठिकाणी, अकोला पश्चिम विधानसभेमध्ये गोवर्धन शर्मा भाजपचे, त्यांचं निधन झालेलं आहे, अकोला पूर्व विधानसभेमध्ये रणधीर सावरकर भाजपचे आणि मूर्तिजापूर विधानसभेमध्ये हरीश पिंगळे भाजपचे आमदार आहेत। त्यामुळं अकोला जिल्ह्यात देखील अजित पवारांचा एकही आमदार नाही आणि निवडून देखील येणार नाही, कारण अजित पवारांना त्या ठिकाणी तिकीटच मिळणार नाहीये, संधीच मिळणार नाहीये, जागाच सुटणार नाहीये। वाशिम जिल्ह्याची परिस्थिती देखील अशीच आहे। वाशिम जिल्ह्यामध्ये 3 आमदार आहेत। रिसोड विधानसभेमध्ये काँग्रेस, वाशिम विधानसभेमध्ये भाजप, कारंजामध्ये भाजप। अमित झनक, लखन मलिक आणि राजेंद्र पाटणी अनुक्रमे असे त्या ठिकाणी आमदार आहेत आणि इथं देखील अजित पवारांना संधी नाहीये। त्यानंतर वाशिम जिल्ह्यात देखील अजित पवारांचा आमदार नसताना आता वर्ध्यामध्ये देखील अशीच परिस्थिती आहे। वर्ध्यामध्ये 4 विधानसभा मतदारसंघ आहेत। वर्धा जिल्ह्यात आर्वी विधानसभा मतदारसंघ, देवळी विधानसभा मतदारसंघ, हिंगणघाट विधानसभा मतदारसंघ आणि वर्धा विधानसभा मतदारसंघ। यामध्ये अनुक्रमे आर्वीमध्ये दादाराव केचे भाजपचे, देवळीमध्ये रणजित कांबळे काँग्रेसचे, हिंगणघाटमध्ये समीर कुणावार भाजपचे आणि वर्ध्यात पंकज भोयर भाजपचे असे आमदार आहेत। त्यामुळे इथं देखील अजित पवारांना संधी नाही। नागपूर सारख्या जिल्ह्यामध्ये उपराजधानीमध्ये देखील अजित पवारांचा एकही आमदार नाही, हे बघून मला आश्चर्य वाटलं। काटोल विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडे आहे, सावनेर विधानसभा काँग्रेसकडे आहे, हिंगणघाट विधानसभा भाजपकडे आहे, उमरेड विधानसभा काँग्रेसकडे आहे, काँग्रेसकडे होती, सध्या एकनाथ शिंदे गटाकडे आहे। नागपूर विधानसभेमध्ये, नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभेमध्ये देवेंद्र फडणवीस भाजपचे आहेत। त्यानंतर नागपूर दक्षिणमध्ये मोहन माटे भाजपचे, नागपूर पूर्वमध्ये कृष्णा खोपडे भाजपचे, नागपूर मध्यमध्ये विकास कुंभारे भाजपचे, नागपूर पश्चिममध्ये विकास ठाकरे काँग्रेसचे, नागपूर उत्तर देखील काँग्रेसच्या ताब्यात आहे, कामठी भाजपच्या ताब्यात आहे आणि रामटेकमध्ये आशिष जयस्वाल अपक्ष आहे। त्यामुळे नागपूरसारख्या जिल्ह्यात देखील अजित पवार गटाला संधी नाही। या ठिकाणी देखील अजित पवारांचा एकही आमदार नाही आणि नसणार देखील आहे। त्यानंतर चंद्रपूर आणि नांदेड जिल्ह्याची परिस्थिती देखील अशीच आहे। राजुरा, चंद्रपूर, बल्लारपूर, ब्रह्मपुरी, चिमूर, वरोरा असे 6 विधानसभा मतदारसंघ चंद्रपूरमध्ये आहेत। मात्र या ठिकाणी देखील अजित पवारांचा एकही आमदार नाही आणि नसणार देखील आहे। नांदेडमध्ये किनवट विधानसभा, हदगाव, भोकर, त्यानंतर नांदेड विधानसभा उत्तर आणि नांदेड विधानसभा दक्षिणमध्ये एका ठिकाणी एकनाथ शिंदेंचा आमदार आहे, एका ठिकाणी काँग्रेसचा आहे। लोहा, नायगाव, देगलूर आणि मुखेड विधानसभेमध्ये देखील अजित पवारांचा एकही आमदार नांदेडमध्ये त्यामुळे नसणार आहे। परभणी जिल्ह्यातील आमदार 4 आहेत। जिंतूर विधानसभेमध्ये मेघना बोर्डीकर भाजपच्या, परभणी विधानसभेत राहुल पाटील शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे, गंगाखेड विधानसभेमध्ये रत्नाकर गुट्टे रासपचे आणि पाथरी विधानसभेमध्ये सुरेश वरपुडकर काँग्रेसचे। त्यामुळे परभणी जिल्ह्यात देखील अजित पवारांचा एकही आमदार नसणार आहे। हा जिल्हा देखील अजित पवार गटमुक्त असणार आहे। त्यानंतर जालना जिल्ह्यात आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात देखील अशीच परिस्थिती आहे। या जिल्ह्यांमध्ये देखील अजित पवारांचा एकही आमदार नसणार आहे। विधानसभा मतदारसंघ फक्त मी सांगतो, जालना जिल्ह्यामध्ये परतूर, घनसावंगी, जालना, बदनापूर आणि भोकरदन हे विधानसभा मतदारसंघ येतात। या ठिकाणी भाजप आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचं वर्चस्व आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये बऱ्यापैकी शिवसेना शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गटाचे आमदार निवडून येऊ शकतात। मात्र या छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील
अजित पवार गटाचा एकही आमदार नसणार आहे आणि नाही आहे सध्या, त्यामुळे तो निवडून देखील येणार नाही, कारण त्यांना जागा सुटणार नाही, तिकीटच भेटणार नाही, तर निवडून कसं येणार आहे. पालघर जिल्ह्यातील स्थिती देखील अशीच आहे, धाराशिव जिल्ह्यामध्ये देखील अशी स्थिती आहे, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अशी स्थिती आहे, सांगली जिल्ह्यात देखील अजित पवार गटाचा एकही आमदार नसणार आहे. त्यामुळं हे जे जिल्हे मी तुम्हाला सांगितले हे जिल्हे अजित पवार गटमुक्त जिल्हे असणार आहेत. जवळपास हे 15 जिल्हे असे आहेत महाराष्ट्रातले ज्या ठिकाणी अजित पवारांचा एकही आमदार नसणार आहे. त्यामुळंच म्हणजे जेव्हा राष्ट्रवादी एकत्र होती तेव्हा देखील 3.5 जिल्ह्यांचा पक्ष म्हणून हिनवलं जायचं राष्ट्रवादीला, आणि त्यामुळं बऱ्याच जिल्ह्यांमध्ये राष्ट्रवादीचा एकही आमदार नाही अशी परिस्थिती आहे. या विधानसभेला अजित पवारांचे किती आमदार निवडून येतील आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये अजित पवारांचा आमदार निवडून येऊ शकतो अशी परिस्थिती आहे. तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये द्यायला विसरू नका. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघायचे असतील तुम्हाला तर मराठी मंडळीवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.